नवी मुंबई नेटवर्क। सत्रह शनि के जादुई आंकड़े के साथ घनसोली सिंप्लेक्स माउली सोसाइटी में जीत दर्ज करवाने के बाद अपनी राज्य के प्रतिष्ठा का लोहा मनवाते और षड्यंत्रकारियों के मंसूबों को मुंह तोड़ जवाब देते हुए युवा नेता सौरभ शिंदे ने सिंप्लेक्स कॉलोनी गणेश कृपा कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के संचालक मंडल चुनाव में अपने पैनल के बिन विरोध जीत दर्ज करवाकर विरोधकों को नहले पर दहला देने का काम किया है। सौरभ शिंदे के साथ घनसोली सिंप्लेक्स कॉलोनी की जनता के भारी समर्थन और सौरभ शिंदे के जादुई करिश्मे से घबराए विरोधकों की इस बार हिम्मत ही नहीं हुई कि संचालक मंडल पैनल चुनाव में वह अपना कोई भी उम्मीदवार चुनावी मैदान पर उतार सके। परिणाम स्वरूप बेहद पारदर्शी तरीके से संपन्न इस चुनाव में 17 सीटों में से 37 लोगों ने अपना नामांकन पर्चा दाखिल करवाया था, परंतु बिन विरोध चुनाव के संकल्प के साथ 20 प्रत्याशियों ने अपना नामांकन पर्चा वापस लिया और ये चुनाव बिन विरोध संपन्न हुआ। गौरतलब है कि गणेश कृपा हाउसिंग सोसाइटी के कुल 450 रहवासी हैं और ऐसे में बिन विरोध चुनाव में जीत दर्ज करवाकर फिर एक और बार घनसोली सिंप्लेक्स कॉलोनी की जनता ने सौरभ शिंदे के नेतृत्व पर अपने विश्वास की मोहर लगाई है। मीडिया से मुखातिब होते हुए सौरभ शिंदे ने कहा कि चुनाव बिन विरोध हो, इसलिए एक मत से सभी ने निर्णय लेकर उनके पैनल को मानने वाले 20 प्रत्याशियों ने अपना नामांकन पर्चा पीछे लिया और ये चुनाव बिन विरोध संपन्न हुआ। गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीचं जी निवडणूक होती ती सहकार विभागाकडून जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर आम्ही सगळ्या सभासदांनी इकडे मंदिरात बसून एक निर्णय घेतला होता की जे कोण सभासद इच्छुक आहेत या निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि त्यामध्ये आमच्या विचाराचे 37 लोकांनी अर्ज दाखल केला। नंतर आम्ही या ठिकाणी सगळ्यांची चर्चा करून विचार विनिमय करून त्यामधील 20 लोकांनी माघार घेतली आणि ही निवडणूक 17 जणांची जी कमिटी होती ती बिनविरोध झाली आहे। यामध्ये जे सभासद आहेत ज्यांनी आमच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवला आणि जे आमचे सहकारी होते ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून माघार घेतली त्यांचा या ठिकाणी मी विशेषतः आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे कुठेतरी सोसायटीला पण बर्डन न बसता ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। सौरभ शिंदे ने इस जीत को माउली कृपा जीत का इम्पैक्ट करार देते हुए कहा कि विरोधकों ने कोशिश तो बहुत की मगर मंसूबे कामयाब नहीं हुए और ये चुनाव बिन विरोध हुआ। माऊली कृपाचा इफेक्ट या ठिकाणी निश्चित पडला आहे। या ठिकाणी देखील विरोधकांनी पॅनल तयार करण्याचा प्रयत्न केला होता पण ते अपयशी ठरलेत कारण की त्या लोकांनी ज्या लोकांना त्यांनी संपर्क साधला होता तर कोणी त्यांना दाद दिली नाही, त्यांना उमेदवारच भेटले नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी पॅनल उभा करू शकले नाही ते कारण की लोकांचा विश्वास आमच्यावर होता म्हणून त्यांना कोणी दाद दिली नाही। या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केले पण कोणी देखील त्याच्यामध्ये सहभागी झाले नाही, त्यामुळे लोकांचा विशेषतः आभार मानतो मी। इस जीत के साथ सौरभ शिंदे ने सोसाइटी में रोड, सीवरेज लाइन और गार्डन की दुरावस्था को देखते हुए विश्वास दिलाया कि प्राथमिकता के साथ इन तमाम समस्याओं का निवारण किया जाएगा। हालांकि सोसाइटी की आर्थिक स्थिति को देखते हुए कुछ काम सौरभ शिंदे खुद व्यक्तिगत तौर पे करवाएंगे। या सोसायटीमध्ये जे आमचे इंटरनल रोड आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, परंतु सोसायटीमध्ये जी फंडची कमतरता होती म्हणून गेल्या 3-4 वर्षात ते बदले गेले नाहीत। मी माझ्या व्यक्तिगत खर्चातून हे काम मार्गी लावेल। तसंच या ठिकाणी 2 गार्डन आहेत आमच्या सोसायटीचे, त्यामध्ये ज्येष्ठ लोकांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी एक केंद्र शेड उभारण्यात येईल आणि त्या माध्यमातून लोकांना देखील तिकडे बसण्याचा एक सुविधा उपलब्ध होईल। आणि सिवेजचा एक प्रश्न आहे, आमची जी पाईपलाईन आहे ती पण जुनी झाली आहे, त्याबाबत देखील ऑडिट करून जे काय त्यांचं हे असेल एक्सपर्ट लोकांचं त्याचं ते ॲडवाईस घेऊन आम्ही त्यामध्ये काम करू।
इस दौरान नागरिकों ने सौरभ शिंदे के नेतृत्व पर विश्वास कर अपना नामांकन पर्चा पीछे लेकर चुनाव बिन विरोध करवाने वाले तमाम प्रत्याशियों का आभार व्यक्त किया। सौरभ दादासारखा 27 वर्षाचा तरुण उमेदवार आम्हाला ह्या 7 सोसायटीला लाभला आहे। ते सर्वांनी त्यांना सपोर्ट केला आणि त्यांनी बी सर्वांसाठी फार मोलाचं कार्य केले। करोनाच्या काळापासून जे आजपर्यंत 2 वर्षामध्ये त्यांनी त्यांचा करिश्मा दाखवलेला आहे आणि ही आता ही बिनविरोध निवडणूक झाली ते त्यांचाच करिश्मा आहे। सौरभदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे पंचवार्षिक गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली। सर्वप्रथम आज सौरभदादा शिंदे यांनी जी 37 फॉर्म भरले होते, जे 20 फॉर्म जे माघारी घेण्यात आले, ते सर्वप्रथम सौरभदादा शिंदे यांनी सर्वांचं यथोचित असं सर्वांना समजावून सर्वांनी त्यांचेच सर्व मावळे होते त्या सर्वांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि माननीय सौरभदादा शिंदे यांचं पॅनेल बिनविरोध असं निवडून आलं। जे बी काय उमेदवारांनी अर्ज भरले ते सर्व आमच्या सर्व एक दादांच्या विचाराचे होते आणि त्यामध्ये जे बी 37 अर्ज आले त्या सर्वांना वाटत होतं की मी दादांच्या मंत्रिमंडळामध्ये मला पण स्थान मिळावं। एकमेव हाच उद्देश होता। इथे इलेक्शन लढवणे किंवा विरुद्ध पॅनल टाकणे हा पार्ट कुणाचाही नव्हता। त्यामुळे त्यांनी कुणीच असं डोक्यात घेतलं नाही की आपल्याला पॅनल टाकायचं आहे। हे जे सर्व जे कार्यकर्ते होते सर्व हे दादांचे कार्यकर्ते होते। त्यामुळं जे बी काय 37 अर्ज आले होते त्यापैकी 20 अर्ज बरेच लोकांनी मोठे मन दाखवले आणि त्याने आमच्यावर विश्वास ठेवून माघार घेतली। वहीं लोगों ने विश्वास जताया कि संचालक मंडल में खुद सौरभ शिंदे की मौजूदगी होने से उन्हें विश्वास है कि सोसाइटी के तमाम प्रलंबित प्रश्न चुटकियों में हल होंगे। श्री गणेश सोसायटीमध्ये आपले युवा नेते सौरभ शिंदे साहेब हे स्वतः संचालक म्हणून त्या कमिटीमध्ये निवडून आले। सोसायटीचे भाग्य आहे, त्याच्यामुळे सोसायटीची ही आर्थिक परिस्थिती सध्या बेताची आहे। ते आल्यामुळे ही जी आर्थिक परिस्थिती जी आहे सोसायटी ते आल्यामुळे सोसायटीला काही आता म्हणजे फायदा झाला त्यामुळे। कुठली सोसायटीची जी काम आहे समजा रस्ते असतील, गार्डनची सोय असेल, पाण्याची एक समस्या आहे ते आल्यामुळे सोसायटीचे ती समस्या पूर्ण ह्या निरासन होऊन लोकांचे सगळं काळजी ही दूर झालेली त्यामुळे जे काय आता सोसायटीचे जे काय उणीव असतील ते माननीय सौरभदादा शिंदे यांच्या माध्यमातून सर्वप्रथम रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, जे काय प्रश्न प्रलंबित आहेत ते आम्ही पूर्ण करू। आज दादासारखी व्यक्ती आज आम्हाला लाभते तर त्यांच्या माध्यमातून फ्युचरमध्ये आमचे जे काही सोसायटीच्या समस्या असतील, बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत, बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन खराब झालेले आहे, बऱ्याच ठिकाणी आता लिकेजचा पण प्रॉब्लेम्स भरपूर आहेत आमच्याकडे। आता हे गार्डनची अवस्था तशी पाहायला गेले तर खूप वाईट झालेले आहे। मी त्या गार्डनचा आपल्याला सध्या वापर करता येत नाही, कसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था नाही आहे। ती बाकड्याची व्यवस्था वगैरे करण्याचं वगैरे असं सगळं आमच्या नियोजित आहे की रस्ते वगैरे करायचे ते पण आम्ही सध्या ठरवले। असे बरेच जे प्रॉब्लेम्स असतील हे सध्या आम्ही विचारविनिमय केलेलं आहे। सौरभदादांसारखं युवा नेतृत्व आमच्या सोसायटीच्या संचालक मंडळामध्ये आलं हे आमच्या सोसायटीतील सर्व रहिवाशांचं म्हणजे भाग्य आहे। समस्या ज्या सांगितल्या की आमच्या रस्त्यावरती खड्डे पडले, गार्डन असेल, वाचनालय असेल, ज्या ड्रेनेज लाईन असतील, ह्या समस्या जर सोडवण्याचं काम करायचं म्हटलं तर आम्हाला परत वार्षिक AGMमध्ये सर्व रहिवाशांच्यावरती 2-3 हजार एक्स्ट्रा किंवा 5,000 रुपये एक्स्ट्रा काढून आम्हाला ती कामं करावी लागतात। परंतु सौरभदादांनी आम्हाला एवढा विश्वास दिला आहे की आता इथून पुढे कुठल्याही प्रकारची कामं करायची असेल तर ते व्यक्तिगत खर्चामधून त्यांनी आम्हाला आधार दिलेला आहे कामं करण्याची। म्हणजे जो सर्वसामान्य रहिवाशांच्यावरती 1,000-2,000 रुपये काढून किंवा हे सर्व काम करण्याचे जे बोजा लोकांच्यावरती पडणार होता हे आमच्या युवा नेत्यामुळं आमच्या सर्व रहिवाशांना त्याबद्दल आधार व्यक्त झालेला आहे आणि सौरभदादा या नेतृत्वावरती आमच्या सर्व सोसायटीतील रहिवाशांचा पूर्णपणे विश्वास आहे आणि ही कामं भविष्यात त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे घडतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। इतना ही नहीं, कोरोना काल में सौरभ शिंदे की कार्यशैली से प्रभावित लोगों ने कहा कि सोसाइटी संचालक मंडल में शामिल सौरभ शिंदे का करिश्मा जरूर दिखेगा। कोरोनाच्या काळामध्ये जे समाजात गोरगरीब जनतेवरती जसा देवबाप्पा जशी कृपा करतो त्या पद्धतीनं सौरभदादानं या श्री गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये नव्हे गुरुदेव
दत्त कृपा सोसायटीमध्ये त्या 2 सोसायटीमध्ये केलं, पण ह्या सिम्प्लेक्समध्ये 7 सोसायट्यांचा कैवारी ठरला गोरगरीब जनतेचा. बाकीची अशी उदाहरणं द्यायला गेलं तर बरीचशी कामं केलीत. काय स्वतःला ह्या वयामध्ये स्वतःला झोकून देणारा पहिला नेता बघितला आम्ही. दादांच्या पाठीमागे ही जनता पूर्णपणे पाठीची आहे आणि जे आता संचालक मंडळ जे आलेलं आहे ते दादांच्या पूर्णपणे ठामपणे जे त्यांच्या मदतीला जाऊन ते जे काही कामे सोसायटीचे आहेत तर आम्ही पूर्णपणे संचालक मंडळ दादांच्या पाठीशी उभे राहून आम्ही तो प्रकल्प आम्ही सगळं पूर्ण करणार आहोत. दादांचे कोरोना काळामध्ये जे बरेचसे लोकांना सहकार्य केले, ज्यांना कोणाला बेड मिळत नव्हते किंवा ज्यांना जेवणाची अडचण आहे त्या माणसांना घरपोच डबं पोचवले आणि असा जेव्हा माणूस ह्या सिम्प्लेक्सला मिळालेला आहे त्यामुळे त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहे. गौरतलब है कि इस सोसाइटी में 90% से भी अधिक लोगों ने रीडेवलपमेंट के लिए अपना समर्थन दिया है. ऐसे में इस महत्वपूर्ण काम में कोई भी बाधा या राजनीति आड़े न आए, इसीलिए इस सोसाइटी के नागरिकों ने एक मत से निर्णय लिया था कि इस सोसाइटी का नेतृत्व करने वाले सौरभ शिंदे के पैनल का ये चुनाव बिन विरोध हो, और ये ऐसा ही हुआ. ब्यूरो रिपोर्ट, नवयुम्बी नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower